नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका क्षेत्रात का होईना पण भारत आपल्या पुढे आहे आणि आपल्यापेक्षा सरस कामगिरी बजावतो आहे. हे ट्रम्पना मान्य करावं लागलं आणि ते सुद्धा कशासाठी? तर स्वतःच्या निवडणुका जिंकण्यासाठी. बाकी कशासाठी नाही, तरी देखील ह्या बाबतीमध्ये मात्र ट्रम्पनी भारताचं जे पुढारलेपण आहे, ते अगदी सपशेल मान्य केलेलं दिसतंय. अमेरिकेमध्ये त्यांनी सेव्ह अमेरिका नावाचा एक कायदा करायचा प्रकल्प सोडलेला आहे. संकल्प आहे तो आणि त्याची गरज का भासली हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेसारखं भोंगळ इलेक्शनची व्यवस्था कुठे नसेल, असं माझं म्हणणं आहे. आणि त्या बाबतीमध्ये मी म्हणेन, की भारता इतकी उत्कृष्ट व्यवस्था कदाचित जगामध्ये आज कुठे नसेल. लोकांनी भारताकडून शिकलं पाहिजे. खरोखर शिकलं पाहिजे. अशी उत्तम इलेक्शन जर का व्यवस्था कोण करत असेल, तर ती भारतामध्ये आहे. जवळ-जवळ 64 ते 65 कोटी मतदार भारतामध्ये आहेत. त्या प्रत्येकासाठी इलेक्शन कमिशननी फोटो आयडेंटिटी दिलेली आहे. तुम्हाला इलेक्शनचं ओळखपत्र दिलेलं आहे. त्या ओळखपत्रावरती तुमची संपूर्ण माहिती तिथे नोंदवली गेलेली आहे आणि त्याचबरोबर हे जे कार्ड तुम्ही दाखवलत, की तुम्हाला एंट्री तिथे मिळते. ते कार्ड जे आहे ते आता माझ्या अंदाजाने आधारला सुद्धा जोडलं गेलेलं आहे. ऑनलाईन तुम्हाला बघता येतं, की तुमचं कार्ड जे आहे, ते बॅलट पेपरमध्ये आहे का? बॅलट पेपरमध्ये नव्हे, मतदार यादीमध्ये आहे का नाही? ते नसेल तर तुम्हाला ऑनलाईन त्याची तक्रार करता येते आणि ते नोंदवून घेता येतं. असो, या सगळ्याच्या बाबतीत शिवाय इलेक्शन कमिशननी आज 2 ते 3 राज्यामध्ये एस-आय-आर स्कीम राबवून तिथून ज्या मतदार याद्या ह्या चुकीच्या होत्या, त्या नीट करण्याचाही प्रयत्न केलाय. म्हणजेच जे मतदार मृत झालेले आहेत, त्यांची नावं काढणं. एका मतदारसंघामधून दुसऱ्या मतदारसंघात गेलेत किंवा दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. त्यानुसार त्यांच्या मतदारांची जी मतदार यादी आहे, ती अपडेट करण्याची गरज होती आणि त्यातून अक्षरशः हे काम जर का अनेक वर्ष केलं गेलं नसेल, तर अर्थातच त्याची गरज होती आणि लाखो मतदार अशा पद्धतीने कमी जास्त झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यावरती राळ उठून झाली. असो, पण आपली जी मतदार प्रक्रिया आहे मतदानाची, ती किती सरस आहे हे तुम्हाला अमेरिकेची मतदान प्रक्रिया ऐकली तर कळेल. अमेरिकेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक राज्य जे आहे ते आपली प्रक्रिया ठरवतं. मग न्यू जर्सीचे नियम वेगळे आणि कॅलिफोर्नियाचे नियम वेगळे, टेक्सासचे वेगळे. अशी विचित्र परिस्थिती तिकडे निर्माण होते. भारतामध्ये असं नाही. इलेक्शन कमिशन हे नॅशनल लेव्हलला आहे आणि नॅशनल लेव्हललाच त्याचे सगळे नियम बनवले जातात. इलेक्शन कमिशन हे घटनात्मक पद आहे. जितकं महत्वाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो, जितका महत्वाचा राष्ट्रपती असतो, उपराष्ट्रपती असतो, पंतप्रधान असतो, तसाच इलेक्शन कमिशन सुद्धा आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं पद आहे आणि त्याची जी स्वायत्तता आहे, ती तिथे ग्रांट केलेली आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला सरकारची जी इतर अंग आहेत, ती त्याच्यावरती डिक्टेट करू शकत नाहीत. as long as they have a fair way of dealing with the elections. त्याच्या पलीकडे छोटे-मोठे आदेश त्यांनी काय द्यायचे ह्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही आणि ती केली जात सुद्धा नाही. इलेक्शन कमिशनर नेमायचा तर त्यासाठी सुद्धा एक कमिशनर नाहीये, 3 कमिशनर नेमले जातात आणि त्या नेमणुकीच्या प्रक्रियेमध्ये लीडर ऑफ ऑपोझिशनचं सुद्धा नाव सामील करून घेतलं गेलेलं आहे. त्या पॅनेलनी जे नाव सुचवलं त्या नावानुसार पुढची अपॉइंटमेंट केली जाते. ह्याच्या पलीकडे जाऊन आमच्याकडे आम्ही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स वापरतो. हे व्होटिंग मशीन जे असं आहे, की ते कुठल्याही प्रकारे इंटरनेटला जोडलं जात नाही. ते मशीन ज्यावेळी मतदान केंद्रामध्ये नेलं जातं, तेव्हा ते इतर कुठल्याही मशीनला जोडलं जात नाही. कुठल्याही नाही. ना ते इंटरनेटच्या द्वारे कोणाला जोडलं जातं किंवा तिथे 4 जर का रूम्स असतील, तर 4 रूमचं एक छोटंसं
लोकल एरिया नेटवर्क सुद्धा कोणी बनवत नाही. प्रत्येक मशीन इंडिपेंडंट आहे. त्याला फक्त वीज लागते. वीज असली तर ते चालू होतं. त्याच्यामध्ये ब्लूटूथ ॲक्टिव्हेट केलं गेलेलं नाहीये किंवा इतर कुठलाही डिव्हाइस, कुठलाही वायफाय डिव्हाइस हा त्याच्याशी संभाषण करू शकत नाही. एक प्रकारचा तो एक कॅल्क्युलेटर आहे असं म्हणा. तुमचा जो कॅल्क्युलेटर असतो पूर्वीच्या काळी कॅल्क्युलेटर आपण वापरायचो. त्या कॅल्क्युलेटर तो कोणाला तुम्ही जोडत होता का? कॉम्प्युटरला जोडत होतात का? इंटरनेट नसेल तर कॅल्क्युलेटर चालणार नाही अशी परिस्थिती नव्हती तुमची. त्याला बॅटरी आहे. पुढे तर सोलार बॅटरी आल्या. त्याच्यावरती तुम्हाला कॅल्क्युलेशन सगळं होत होतं. तसा हा एक म्हणजे एक उपमा देते आहे. तशीच्या तशी तिकडे अप्लाय करू नका. त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी अर्थातच जास्तीच्या आहेत कॅल्क्युलेटरपेक्षा. तेव्हा त्याला स्टँड अलोन मशीन ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण द्यायचं म्हणून कॅल्क्युलेटरची उपमा दिली. तसं हे स्टँड अलोन मशीन असल्यामुळे ते हॅक होऊ शकत नाही. त्याच्यातला डेटा जो आहे तो कोणी करप्ट करू शकत नाही. त्याला कोणी बदलू शकत नाही. हे मशीन मतमोजणीच्या ठिकाणी जाईपर्यंत सील होतं. ते सील झालेलं प्रतिनिधी असतात. ते सगळे बघतात. सर्व पक्षांचे प्रतिनिधी त्याच्यावरती आपला शिक्का उठवतात. म्हणजे अप्रूव्हल देतात, की बाबा आमच्या समोर पॅक झालेला आहे. मतमोजणीच्या दिवशी ते जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा सील उघडताना पुन्हा सगळेजण बघतात, की सील इंटॅक्ट होतं आणि त्या दिवशीच सील तिकडे परत आपल्याला दाखवलं जातंय. हे सगळं काढून बघितल्यानंतर मग ते मशीन जे आहे त्यातला डेटा जो आहे तो अपलोड केला जातो आणि मग त्याच्यामधून काउंटिंगची सुरुवात आपण ज्याला म्हणतो फेज वाईज काउंटिंग सुरू होतं. अमेरिकेमध्ये यातलं काहीच नाही. अर्ध्याहून जास्त राज्यांनी एका विशिष्ट आय एम फॉरगेटिंग द नेम ऑफ दॅट डेटा समथिंग असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि ही कंपनी व्हेनेझुएलामधून त्याची जर मालक कोणतरी भलताच आहे. तो इंटरनेटवरून तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. त्याच्यात ॲडमिन पासवर्ड किंवा आणि कुठचे पासवर्ड असतील, तर यू हॅव एंट्री टू दॅट कॉम्प्युटर. म्हणजे संपूर्ण इलेक्शन व्होटिंगची व्यवस्था जी आहे, इट इज सब्जेक्ट टू हॅकिंग अँड सब्जेक्ट टू चेंजेस. त्याचं ऑडिट करा म्हटलं तर कोणी त्याच्या ऑडिटला सहकार्य करायला तयार नाही, कारण त्यांना माहिती आहे सगळे गफले गमले केलेले आहेत. 2020 ची निवडणूक अशा पद्धतीने हातातून मारण्यात आली. 24 मध्ये ट्रम्पनी त्याच्यावर मात एवढ्यासाठीच केली, की त्यांनी आपल्या प्रत्येक मतदाराला जागृत केलं आणि मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं. जास्तीत जास्त मतदान घडवून आणणं ह्या प्रक्रियेमुळे ट्रम्प जिंकले, अन्यथा ते 24 ची निवडणूक सुद्धा जिंकू शकले नसते. इतकी तयारी डेमोक्रॅट्सनी केलेली होती आणि हे सगळं कसं केलं? तर बाहेरून आलेले इमिग्रंट्स जे आहेत, त्यांना ताबडतोबीने नॅशनॅलिटी देण्यात आली. त्यांना सगळे कागदपत्र देण्यात आले. त्यांचं सगळं रेग्युलराइज केलं गेलं. त्यांना मतदार म्हणून त्यांची नोंदणी केली गेली. त्यांना घरं दिली फुकटची, सगळं फुकट हेल्थ फुकट सगळं. तुम्ही काय करायचं? फक्त आम्हाला मत द्यायचं. आम्हाला राज्यावर आणा, मग तुम्हाला सगळी मोकळीक आहे. सगळे गुन्हे करायला मोकळीक दिलेली होती. या सगळ्यावरती ट्रम्पनी आता आक्षेप घेतलेला आहे. अशा प्रकारे करून चालणार नाही आणि म्हणून अमेरिकेतली जी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आधिपत्याखालची असलेली काही राज्य जी आहेत, ती जोरदार आक्षेप घेतील या सेम अमेरिका कायद्यावरती. कारण हे सगळं रेग्युलराइज करायचा प्रयत्न ट्रम्प करत आहेत आणि तो स्तुत्य प्रयत्न आहे. कोणी असो, जो लोकप्रिय असेल आणि ज्याची धोरणं अमेरिकन जनतेला पटतात, तो निवडून यावा, ही सर्वांची इच्छा आहे. मग ते धोरण जे आहे ते भले भारत विरोधी असलं तरी चालेल. पण निदान देअर इज अ पॉप्युलर मॅन्डेट बिहाइंड इट असं आपण म्हणू शकलं पाहिजे. आज तसं आपण म्हणू शकत नाही आहोत, कारण ज्या प्रकारे इल्लीगल घुसखोर तिकडे घुसलेले आहेत आणि ते मतदानामध्ये भाग घेतात. हा अत्यंत चिंतादायक विषय आहे. म्हणून यासाठी ट्रम्प यांना उदाहरण सुचलं ते भारताचं सुचलं. ते म्हणतात निवडणूक आयुक्तांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला, की अहो एक साधी फोटो आयडेंटिटी जर का तुम्ही देत नसाल, तर तुम्ही इलेक्शन मुळात घेताच कसं तिकडे? या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकलो नाही असं ट्रम्प म्हणतात. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, की अमेरिकेने भारतीय व्यवस्थेचा व्यवस्थित विचार करावा. हा जो काही कुठचा कायदा आणतायत, तो घिसाडघाईनी न आणता रेप्लिकेट इट
आम्ही आमचं तंत्रज्ञान द्यायला तयार, अर्थात त्याची फी मोजायला लागेल ट्रम्पना अर्थातच. आणि ते पैसे द्यायला कितपत तयार आहेत माहिती नाही. यू डुप्लिकेट द प्रोसेस, नो प्रॉब्लेम. आमच्याकडून काही घेतलं नाही तरी चालेल. पण तिथे फेअर निवडणुका व्हाव्यात या मागणीला आपण सगळ्या सुज्ञ आणि सुबुद्ध लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्यामधल्या ज्या गफलती आहेत त्या इतक्या मोठ्या निघतात चाललेल्या आहेत. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष, मला वाटतं मी तेव्हा एक व्हिडिओ बनवलेला होता, की हे जे इलेक्शन मशीन्स आणि त्याच्यामधले घोटाळे जे आहेत, त्या सगळ्याचे साक्षीदार कदाचित ते मदुरो असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याकडे अत्यंत सेन्सिटिव्ह माहिती सुद्धा असण्याची शक्यता आहे. जी योग्य वेळेला अमेरिकेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावरती बाहेरही येऊ शकते. तेव्हा महत्वाची गोष्ट ही अशी, की बलाढ्य, सामर्थ्यशाली, टेक्निकली ॲडव्हान्स वगैरे आपण जे सगळे द नंबर वन इन वर्ल्ड वगैरे असे सगळं जे वर्णन ज्याचं आपण करतो अमेरिका, आणि आमचे सगळे जे सोरोस प्रणीत इंडेक्स शोधून काढणारे लोक आहेत ना, मग ते भारताला 122वा नंबर, 165वा नंबर काय वाटेल ते 250-300वा नंबर देतात. म्हणजे जगामध्ये देशच थोडी 200 आहेत. पण यांना भारताला कमी लेखायचं तर ते 200-300वा नंबर पण टाकतील. मला बिलकुल शंका नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे अशा पद्धतीने करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्या कानामध्ये तापलेलं शिसं ओतलेलं आहे ट्रम्प यांनी, भारताची आणि भारताच्या निवडणूक आयोगाची स्तुती करून, भलावणी करून. जरूर आमच्या सिस्टीमचा बोलबाला करा. अमेरिकन मतदाराला पटवण्यासाठी करा. जे तुमचे प्रतिनिधी सिनेटर्स असतील किंवा हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह यांना पटवण्यासाठी करा. आमची यंत्रणा कशी चालते ती दाखवा त्यांना. इफ दे टेक लेसन्स, गुड अँड वेल. अमेरिकेला उज्ज्वल भवितव्य असं मी म्हणेन. आणि जर का हे केलं नाही तर मात्र इथून पुढच्या निवडणुका अमेरिकेमध्ये बिलकुल फेअर होतील यावर माझा विश्वास नाहीये. अशीच मला म्हणजे इव्हन 24ची निवडणूक पण फेअर होईल यावर माझा विश्वास नव्हता. जरी लोकप्रियतेचे कल ट्रम्पच्या बाजूनी असले तरी देखील ही मंडळी शेवटच्या क्षणी काय घात करतील, ही शंका माझ्या मनामध्ये होती. जसं त्यांनी 20 साली केलेलं होतं. पण यावेळी सुदैवाने झालं नाही आणि ट्रम्प निवडून आले. निदान ते आज सेव्ह अमेरिका ऍक्ट या कायदा आणण्याचा विचार करतायत. जे असे लांडेलपाड्या करून सत्तेवर आले त्यांनी कधी असा विचार केला असता का? कल्पना करून बघा तुम्ही. असो, एक आशेचा कण वाटला मला. ट्रम्प साहेब, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की केवळ निवडणूक प्रक्रिया नाही. भारताकडे अशा अनेक बेस्ट ऑफ द लाईन अनेक प्रक्रिया आहेत. त्यांचा एकदा अभ्यास करा आणि मग नंतर तुमचं भारत, इंडिया इज ए हेल होल असं तुम्ही जे म्हणता ना, म्हणजे नरकात जाऊन पडलेला देश आहे तो, असं ते तुमचं जे मत आहे ते मत थोडंसं सुधारायला मदत होईल. ट्रम्प साहेब, तुम्हाला आणखी एक सुद्धा विनंती करायची. तुमचे ते जे लाडके आहेत ना, राहुल गांधी, आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन, ते वारंवार अमेरिकन हस्तकांकडे जात असतात आणि तिथे त्यांचे मेंटॉर बसलेले आहेत. ते मेंटॉर त्यांना सांगतात तसं ते इथे राजकारणात ढवळाढवळ करत असतात आणि वारंवार आक्षेप घेतात, वारंवार आमच्या सुप्रीम कोर्टामध्ये जात असतात. भारतीय निवडणूक पद्धती कशी डब्यात टाकली पाहिजे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स भ्रष्ट आहेत, त्याच्यामध्ये ढवळाढवळ केली जाते, डेटा बदलला जातो आणि त्यातून भाजप जिंकतो. म्हणजे जेव्हा भाजपचा विजय होतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स कसे भ्रष्ट आहेत हे राहुल गांधींना आठवतं. काँग्रेस जिंकली की मात्र ती प्रक्रिया बरोबर असते. तर त्यांना पण थोड्या कानपिचक्या द्या ना. आणि तुमचे इतके भलतेच ते इतके लाडके आहेत ना, की तुम्ही भलत्या गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून आहात. ही सगळी व्यवस्था जी आहे ना, तिच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप न करणारा, ढवळाढवळ न करणारा एक पंतप्रधान भारतात बसलाय. आणि त्या पंतप्रधानाशी तुमचं पटत नाहीये. तुमचं पटतंय कोणाशी? त्याच्यात ढवळाढवळ करणाऱ्या राहुल गांधीशी. तेव्हा तुमचं ही जी सगळी स्तुती आहे ना, ती स्तुती सुद्धा किती प्रामाणिक आहे, हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. कारण तुम्हाला जर का ते तसं वाटत असेल, तुमची प्रक्रिया जर का चांगली आहे वाटत असेल, तर मिनिमम एवढी गोष्ट करा. त्या राहुल गांधींच्या सणसणीत एक
सांगा त्यांना, की हे असले आक्षेप घेऊ नका पोरकटपणाचे. मी धडा गिरवणार आहे भारताचा. कित्ता मी गिरवणार आहे. मी त्यांचा साक्ष घालून सेव्ह अमेरिका ॲक्ट आणणार आहे. तेव्हा त्यांना थोडेसे कानपिचक्या द्या. साधीशी विनवणी आहे. कदाचित ऐकाल तुम्ही. तुम्हाला नाही जमलं तर ते तुमचे म्हणजे सर्जिओ बोर आहेत ना, त्यांना सांगा. ते सुद्धा करू शकतील हे काम. पटकन. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. धन्यवाद.